नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आता आपण लाईन ड्रॉइंग युजिंग डिजिटल डिफरन्शियल अनालायझर या संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण यासाठी लागणाऱ्या हेडर फाइल्स आपण इन्क्लूड करून घेत आहोत. याविषयी आपण मागील सेशन मध्ये जाणून घेतलेला आहे. त्यानंतर मेन मध्ये आपण आपणास लागणारे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते आपण डिक्लेरेशन सेक्शन मध्ये डिक्लेअर करून घेत आहोत. तर पैकी जे डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स आहेत त्यापैकी आपण जाणून घेऊया. x1 y1 हा लाईन ड्रॉइंग मधील पहिला पॉइंट म्हणजेच स्टार्ट पॉइंट डिक्लेअर करण्यासाठी या ठिकाणी आपण x1 आणि y1 चा वापर करणार आहोत. तर लाईन ड्रॉइंग मधील सेकंड पॉइंट म्हणजेच एंड पॉइंट डिक्लेअर करण्यासाठी आपण x2 आणि y2 चा वापर करणार आहोत. तर आपण जाणताच स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट याच्या आतमध्ये येणारे जेवढे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचा संच कलेक्शन म्हणजेच एक लाईन असणार आहे. उर्वरित जे व्हेरिएबल्स आहेत फॉर एक्झाम्पल एक्स वाय, त्याचबरोबर dx dy आणि स्टेप्स, हे जे काही व्हेरिएबल्स आहेत हे आपण प्रोग्राम मध्ये पुढील स्टेप्स मध्ये काय आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्यांचा वापर करणार आहोत याविषयी जाणून घेणार आहोत. उर्वरित ग्राफिक्स ड्रायव्हर आणि ग्राफिक्स मोड विषयी आपण ऑलरेडी प्रीवियस सेक्शन मध्ये जाणून घेतलेलं आहे. आता आपण डिजिटल डिफरन्शियल अनालायझर अल्गोरिदम लाईन ड्रॉइंग साठीचा जो अल्गोरिदम आहे त्यामधील पहिली स्टेप पाहत आहोत. पहिल्या स्टेप मध्ये सांगितलेलं आहे रीड द इनपुट ऑफ टू एंड पॉइंट्स. म्हणजेच आपल्याला लाईन ड्रॉइंग मधील जे लागणारे महत्वाचे दोन पॉइंट्स आहेत जसे की स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट याविषयी आपल्याला फिक्सेशन करायचं आहे. म्हणजे स्टार्ट पॉइंट कुठं असला पाहिजे आणि एंड पॉइंट कुठं असला पाहिजे याविषयीच आपल्याला रीडिंग करून घ्यायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला स्टार्ट पॉइंट हा x1 y1 च्या साहाय्याने डिक्लेअर करायचा आहे, तर एंड पॉइंट आपल्याला x2 आणि y2 च्या साहाय्याने आपल्याला डिक्लेअर करायचा आहे. आणि हे डिक्लेअर करत असताना आपल्याला एक दखल घ्यायला पाहिजे ती म्हणजेच x1 आणि x2 यांच्या किमती त्याचबरोबर y1 आणि y2 यांच्या किमती त्या एकसारख्या असल्या नको पाहिजेत. जर त्या एकसारख्या असल्या तर काय त्या ठिकाणी जनरेट होणार आहे, तर स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट हे एकाच ठिकाणी लोकेट होणार आहेत आणि मग त्यामुळे लाईन ड्रॉइंगचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते त्या ठिकाणी होणार नाही आहे. फक्त डॉट वरती एक डॉट ड्रॉ केला जाणार आहे, म्हणजेच पिक्सेल ड्रॉइंग केलं जाणार आहे. म्हणजेच आपल्याला दखल घ्यायला पाहिजे x1 आणि x2 च्या किमती एकसारख्या असता कामा नयेत, त्याचबरोबर y1 आणि y2 च्या किमती एकसारख्या असता कामा नाही पाहिजेत. तर पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपल्याला स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट लाईनचा आपल्याला काय करायला पाहिजे, या ठिकाणी रीड करून घ्यायला पाहिजे किंवा आपल्याला तो सेट करायला पाहिजे. तर स्टार्ट पॉइंट हा x1 आणि y1 च्या सहाय्याने आपण या ठिकाणी सेट करत आहोत किंवा डिक्लेअर करत आहोत. तर जो काही स्टार्ट पॉइंट आहे त्याची x पोझिशन व्हॅल्यू आपण 100 ठेवतोय, तर y पोझिशन व्हॅल्यू आपण 100च ठेवत आहोत. म्हणजे आपण असा विचार करूया की फॉर एक्झाम्पल हा जर स्टार्ट पॉइंट असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहताय जर हा स्टार्ट पॉइंट असेल तर त्याची x पोझिशन व्हॅल्यू या ठिकाणी 100 असणार आहे. त्याचबरोबर y पोझिशन व्हॅल्यू म्हणजेच y ऍक्सिस वरती त्याची व्हॅल्यू 100 असणार आहे. त्यानंतर आपण पुढील पॉइंट कडे वळूया. x2 आपण 110 घेतलेला आहे तर y2 आपण 100 घेतलेला आहे, बरोबर आहे. तर x2 विषयी आता आपण प्लॉटिंग करून घेऊया. x2 म्हणजे x ऍक्सिस वरती त्याची पोझिशन समजा 10 असेल तर हा पॉइंट कदाचित इथे येईल आणि y2 जो आहे तो 100च घेतलेला आहे आपण, म्हणजे तोही देखील सेम पोझिशन वरतीच असणार आहे. तर x1 आणि x2 या दोघांची y पोझिशन सेम आहे म्हणून ते आपल्याला हॉरिझॉन्टली या ठिकाणी आपल्याला ते प्लॉट झालेले पाहायला मिळतील. फरक एवढाच आहे की x जो आहे म्हणजे x1 जो आहे तो 100 आहे आणि x2 जो आहे तो 110 आहे. त्याच्या आतमध्ये येणारे जेवढे काही पॉइंट्स असणार आहेत ते पॉइंट्स कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला फायनली एक लाईन ड्रॉ झालेली पाहायला मिळणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी x1 y1 x2 y2 याच्या सहाय्याने दोन पॉइंट्स या ठिकाणी सेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर अल्गोरिदम मधील सेकंड स्टेप सांगत आहे की आपल्याला dx आणि dy शोधून काढायचा आहे. dx शोधण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला प्ले करायचा आहे. x2 x1 च्या सहाय्याने आपल्याला dx मिळणार आहे, तर y2 y1 च्या सहाय्याने आपल्याला dy मिळणार आहे. सो पाहू आपण आता या ठिकाणी
सो dx इज इक्वल्स टू ऍब्सोल्यूट फंक्शनच्या साइन आपण x2 मायनस x1 करतोय. त्याचबरोबर dy मिळवण्यासाठी पुन्हा ऍब्सोल्यूट फंक्शनचा वापर करून आपण y2 मायनस y1 करत आहोत. तर आपण या ठिकाणी पाहू शकता dx कसा जनरेट होते तो. सो dx म्हणजेच x2 मायनस x1. सो x2 आहे 110 आणि x1 आहे 100. तर यांच्या वजाबाकीतून आपल्याला 10 किंमत मिळते, 10 किंमत मिळते ही dx ला मिळेल. म्हणजे dx या ठिकाणी 10 तयार होते. dy विषयी जाणून घेऊया. सो या ठिकाणी y2 आहे 100 आणि y1 देखील आहे 100. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी dy ची किंमत किती तयार होत आहे? 0 तयार होत आहे. सो dx या ठिकाणी 100 तयार होणार आहे, तर dy या ठिकाणी 0 तयार होणार आहे. तिसऱ्या स्टेप कडे वळतोय आता आपण. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण पडताळणी करतोय की dx हा dy पेक्षा मोठा आहे का. ओके, तर त्यासाठी आपण इफ स्टेटमेंटचा वापर करतोय. जर dx ची किंमत dy पेक्षा मोठी असेल तर, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता dx ची किंमत dy पेक्षा मोठी असेल तर dx किती आहे? 10 आहे आणि dy किती आहे? 0 आहे. म्हणजेच निश्चितच कोणाची किंमत मोठी आहे? dx ची किंमत मोठी आहे. dx ची किंमत मोठी असल्यामुळे कंडिशन ट्रू होईल आणि मग dx ची किंमत कोणाला असाइन होईल? स्टेप या व्हेरिएबलला असाइन होईल. सो dx ची किंमत आहे 10 आणि मग ही 10 किंमत आता कोणाला मिळालेली आहे? स्टेपला मिळालेली आहे. म्हणजे स्टेपची किंमत झालेली आहे 10. जर समजा dy ची किंमत मोठी असेल तर आपण एल्स कडे गेलो असतो आणि dy ची किंमत कोणाला मिळाली असती? स्टेपला मिळाली असती. ओके, तर आता आपण जे काही स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट घेतलेले आहेत त्यांच्या कॅल्क्युलेशनमुळे सद्यस्थितीमध्ये dx मोठा जनरेट होत आहे. त्यामुळे आपल्याला dx ची किंमत कोणाला द्यावी लागत आहे? स्टेपला द्यावी लागत आहे. जर तुम्ही स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट याच्या व्यतिरिक्त जर घेतलात आणि त्यामधील कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने जर dy मोठा तयार होत असेल तर dy ची किंमत कोणाला मिळणार आहे? स्टेपला मिळणार आहे. तर सद्यस्थितीमध्ये आपण dx हा स्टेपला असाइन केलेला आहे. म्हणजे स्टेपची किंमत या ठिकाणी 10 झालेली आहे. त्यानंतर आपण चौथ्या स्टेप कडे वळतोय. सो चौथ्या स्टेप मध्ये काय होते पहा. पुन्हा dx आणि dy तयार केला जात आहे. सो dx आणि dy पुन्हा तयार होण्यासाठी काय केलं जाते पहा. dx बाय स्टेप आणि dy तयार करण्यासाठी dy बाय स्टेप. तर आपण dx ची किंमत आता कशी तयार होते पाहूया आपण. सो dx आहे 10 आणि स्टेपची किंमत देखील आहे 10. सो 10 डिवायडेड बाय 10 किंमत किती मिळणार आहे? 1. सो dx जनरेट झाला आपला 1. dy कसा तयार होते पहा. dy आहे 0 आणि स्टेपची किंमत आहे 10. सो dy 0 भागिले 10 म्हणजेच आपल्याकडे किंमत 0 तयार होणार आहे. सो dy ची किंमत झालेली 0. सो dx या ठिकाणी 1 होतोय तर dy 0 तयार होतोय. त्यानंतर पाचवी स्टेप आहे. या पाचव्या स्टेप मध्ये आपल्याला जे आपण डिक्लेरेशन मध्ये x आणि y व्हेरिएबल घेतले होते त्यांना व्हॅल्यू असाइन करणे आहे. तर स्टार्ट पॉइंट जो आहे x1 आणि y1 म्हणजे स्टार्ट पॉइंट हा x1 आणि y1 च्या सहाय्याने तयार होतोय. तर त्यांच्या किमती रेस्पेक्टिव्हली आपल्याला x ला आणि y ला असाइन करायचे. हे आपल्याला पाचव्या स्टेप मध्ये वर्कआउट पूर्ण करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अपूर्णांक किमती तयार होत असतील तर त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये 0.5 या व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, सो याची काही आवश्यकता बसणार नाहीये. तुम्ही प्लेनली x इज इक्वल्स टू x1 आणि y इज इक्वल्स टू y1 केला तरी देखील आपल्याला पुढे जाऊन त्याचा वापर करता येणार आहे. सो पाचव्या स्टेप मध्ये आपण काय करतोय पहा. पुन्हा मी रिपीट करतोय. सो x आणि y या व्हेरिएबलला आपण स्टार्ट पॉइंटच्या व्हॅल्यूज म्हणजेच x पोझिशन व्हॅल्यूज आणि y पोझिशन व्हॅल्यूज आपण x आणि y ला रेस्पेक्टिव्हली असाइन करतोय. सहावी स्टेप आहे काय आहे ती पाहू आपण. i नावाचं व्हेरिएबल आहे की ज्याला आपण सुरुवातीला किंमत देतोय 1. ओके, आणि i हा व्हाईल लूप मध्ये आता क्रॉस चेक होणार आहे. सो i इज लेस दॅन स्टेप. स्टेपची किंमत आहे 10. तर ह्या इटरेटिव्ह लूप मध्ये काय होते पहा. आता i हा 1 आहे आणि स्टेप किती आहे? 10 आहे. सो i इज लेस दॅन स्टेप म्हणजेच 1 हा 10 पेक्षा लहान आहे. सो कंडिशन ट्रू होईल आणि मग व्हाईल लूपच्या आतमध्ये आपण शिरू. सो व्हाईल लूपच्या आतमध्ये शिरल्यानंतर सर्वप्रथम आपण पुट पिक्सेल फंक्शनच्या सहाय्याने आपण x आणि y या पोझिशनला रेड कलरचा एक पिक्सेल काय करणार आहोत? ड्रॉ करणार आहोत. ओके, सो x ची किंमत काय आहे? x1 आणि y ची किंमत काय आहे? y1. सो x1 आपल्याकडे आहे किती? x1 आहे 100 आणि y1 आहे 100. ओके, सो या किमती आता कोणाला असाइन होणार आहेत? x ला आणि y ला असाइन होणार आहेत पाचव्या स्टेप मध्ये. आणि त्याच किमती आता आपण
फुट पिक्सेल मध्ये वापरणार आहोत, म्हणजे फुट पिक्सेल मध्ये येऊन आपण 100 and 100 पोझिशन वरती रेड कलरचा एक पिक्सेल ड्रॉ करणार आहोत. तर मी या ठिकाणी थोडंसं मॉडिफिकेशन करून घेतो. सो एक्स आहे आपल्याकडे 100 आणि वाय देखील आहे आपल्याकडे 100. ओके, तर आता आपण फुट पिक्सेलच्या सहाय्याने आपण 100 and 100 पोझिशन वरती एक रेड कलरचा डॉट ड्रॉ करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण इथे विचारात घेऊया, या ठिकाणी मी 100 and 100 पोझिशन वरती एक रेड कलरचा डॉट ड्रॉ केलेला आहे असं आपण अझ्युम करूया. त्यानंतर पुढील स्टेप मध्ये काय होते पहा, x इज इक्वल्स टू एक्स प्लस dx. dx किती आपल्याकडे 1 आहे आणि x किती आहे 100 आहे. सो या ठिकाणी मी मॉडिफाय करून घेतो. सो 100 प्लस 1 म्हणजेच 101. सो x ची किंमत झाली 101. त्यानंतर y मॉडिफाय होतोय, y इज इक्वल्स टू वाय प्लस dy. y ची किंमत आहे 100 आणि dy ची किंमत आहे 0 म्हणजेच 100 अधिक 0 म्हणजेच 100. त्यानंतर i मॉडिफाय करतोय आपण. सो i ची किंमत आहे 1 प्लस 1 म्हणजेच i ची किंमत किती होणार आहे, या ठिकाणी 2 किंमत तयार होणार आहे. ओके, त्यानंतर 100 मिली सेकंदचा डिले तयार होईल आणि पुन्हा आपण फाईल लूप कडे जाणार आहोत, कारण की i ची किंमत सध्या किती आहे 2 आहे आणि 2 ही किंमत स्टेप पेक्षा कशी आहे लहान आहे. त्यामुळे पुन्हा आपण आतमध्ये येणार आहोत आणि आतमध्ये आल्यानंतर पहिलं स्टेटमेंट काय रन होणार आहे पुट पिक्सेलचं. तर पुट पिक्सेल या फंक्शनच्या सहाय्याने आपण आणखीन एक पिक्सेल ड्रॉ करणार आहोत की जो नवीन एक्स वाय पोझिशन वरती असणार आहे. सो नवीन एक्स वाय किती आहेत 101 आणि 100. सो एक्स आहे 101 आणि वाय आहे 100. ओके, सो 101 म्हणजेच या ठिकाणी तो ड्रॉ होणार आहे. वाय पोझिशन सेमच असणार आहे, तर याची आहे एक्स पोझिशन 100, तर याची नेक्स्ट इटरेशन मध्ये किंमत होते 101. वाय आहे सेम 100. ओके, नेक्स्ट एक्स आपण पुढील स्टेटमेंट मध्ये या ठिकाणी पुन्हा मॉडिफाय करतोय. सो एक्स प्लस dx. एक्स ची किंमत किती आहे आता 101 आहे. सो 101 अधिक 1 म्हणजेच 102. तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याकडे y ची व्हॅल्यू ही नेहमी 100च तयार होणार आहे, म्हणजेच आपली जी एक्स पोझिशन आहे तेवढीच बदलत जाणार आहे. म्हणजेच आपण हॉरिझॉन्टली पिक्सेल ड्रॉइंग करत जाणार आहोत. आपली वाय पोझिशन सेमच राहणार आहे. म्हणजेच या घेतलेल्या स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंटच्या व्हॅल्यू मुळे सद्यस्थितीमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करता येणार आहे आणि या ठिकाणी घेतलेल्या व्हॅल्यूज मुळे एक्स फक्त मॉडिफाय होत जाणार आहे आणि वाय आहे तसाच राहणार आहे. तुम्ही स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंटच्या व्हॅल्यू बदललात तर तुम्हाला पुढे जाऊन हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मॉडिफाय होत असलेल्या पाहायला मिळणार आहे. तर आपण सिम्प्लिसिटीसाठी या ठिकाणी वायची व्हॅल्यू सेम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आणि एक्सची व्हॅल्यू बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजेच आपण हॉरिझॉन्टली ड्रॉइंग करत जाणार आहोत. तर आता आपण सेकंड पॉइंट ड्रॉ केल्यानंतर आपला जो एक्स आहे तो मॉडिफाय झालेला आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर आता आपण पुट पिक्सेल नंतर आता एक्स कडे वळतोय. एक्स आहे आपला 101 आणि dx आहे 1 म्हणजेच 102 होणार आहे. त्यानंतर y आपण मॉडिफाय करतोय. y इज इक्वल्स टू वाय प्लस dy म्हणजेच y इज इक्वल्स टू 100 प्लस 0 म्हणजेच 100. म्हणजेच आपला y किती राहिला 100 राहिला आणि मग त्याच्यानंतर i ला आपण मॉडिफाय करतोय आणि i किती होणार आहे आपला 2 प्लस 1 म्हणजेच या ठिकाणी तो 3 होणार आहे. पुन्हा 100 मिली सेकंद डिले नंतर पुन्हा आपण व्हाईल लूप कडे रिटर्न बॅक होणार आहोत आणि i ची किंमत सध्या आहे 3. सो 3 ही स्टेप म्हणजेच 10 पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू आहे. तुम्ही आतमध्ये चिरणार आहात. नवीन x ची किंमत आहे 102 आणि y आहे तसाच असणार आहे, म्हणजेच 102 आणि 100 या पोझिशनला आपल्याला एक नवीन पिक्सेल ड्रॉ करता येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा x जो आहे तो आपला मॉडिफाय होतोय. x म्हणजेच 102 आणि त्याच्यामध्ये dx ऍड करतोय, म्हणजे आपला झाला 103 झाला. x आणि y आहे तसाच राहणार आहे. i ची किंमत मॉडिफाय होणार आहे. i प्लस 1 म्हणजेच 3 अधिक 1 म्हणजेच 4 होणार आहे आणि मग थोड्या डिले नंतर आपण पुन्हा रिटर्न बॅक टू द फाईल होणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला नवीन पॉइंट पुन्हा नेक्स्ट इटरेशन मध्ये आपल्याला ड्रॉ करता येणार आहे. तर i ची किंमत ही एक एक न वाढत जात आहे आणि ती जोपर्यंत 10 होत नाही, म्हणजे स्टेटची किंमत 10 होत नाही तोपर्यंत हे इटरेशन प्ले होत राहणार आहे आणि प्रत्येक इटरेशन मध्ये पुट पिक्सेलच्या सहाय्याने एक एक पिक्सेल काय केला जाणार आहे ड्रॉ केला जाणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन एक 10 पिक्सेलच्या कलेक्शनचं एक लाईन ड्रॉइंग झालेलं पाहायला मिळणार आहे आणि ही जी लाईन ड्रॉइंग असणार आहे ती आपल्या रेड कलरच्या सहाय्याने पूर्ण झालेली पाहायला मिळणार आहे. सो अशा पद्धतीने 6वी स्टेप या ठिकाणी पूर्ण होईल आणि गेट ch फंक्शनच्या सहाय्याने आपल्याला आपलं जे काही ड्रॉइंग आहे ते आपल्याला प्राप्त होईल आणि एंडिंग
क्लोजिंग ब्रॅकेटच्या सहाय्याने आपला प्रोग्राम या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. तर हा प्रोग्राम आपण आता सेव्ह करून घेऊया आणि मग कंपाईल करून हा प्रोग्राम आपण रन करून पाहूया. तर तुम्ही पाहताय की स्क्रीनवरती आपण एक लाल कलरची लाईन ड्रॉ झालेली आहे. 10 पिक्सेलच्या कलेक्शनच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ झालेली आहे. तर मी या ठिकाणी प्रोग्राम मध्ये पुन्हा एंटर होतो आणि या ठिकाणचा जो डिले आहे तो डिले मी आता जरासा वाढवतो. ओके, सो या ठिकाणी मी जरा 1000 डिले करतो की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला जे पिक्सेलचं ड्रॉइंग आहे ते तुम्हाला 1000 मिली सेकंद नंतर थोडंसं स्लोली जनरेट झालेलं पाहायला मिळेल आणि मग तुम्हाला यातून लाईन ड्रॉइंग कशी होत आहे ते तुम्हाला लक्षात येईल. सो मी पुन्हा प्रोग्राम या ठिकाणी रन करून दाखवतो. तर तुम्ही पाहताय हळूहळू पिक्सेल पुढे पुढे ड्रॉ होत आहेत आणि त्या पिक्सेल ड्रॉइंगच्या सहाय्याने फायनली एक लाईन ड्रॉ झालेली आहे. तर आता आपण या ठिकाणी स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट जवळच घेतलेले आहेत. तर आता मी याचं जर मी थोडंसं अंतर वाढवलं तर मला आणखीन एक हॉरिझॉन्टल लाईन थोडीशी ब्रॉड स्वरूपात की जी तुम्हाला आणखी विजिबल होईल अशा पद्धतीने दाखवता येईल. तर त्यासाठी मी या ठिकाणी प्रोग्राम मध्ये एंड पॉइंट जो आहे तो मॉडिफाय करून घेतो. सो 110 ऐवजी मी या ठिकाणी 210 करतो आणि मग प्रोग्राम सेव्ह करून मी पुन्हा प्रोग्राम रन करून तुम्हाला दाखवतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की एक एक पिक्सेल हा पुढे एक्स पोझिशन वरती ड्रॉ होत आहे आणि मग त्यातून आपल्याला लाईन ड्रॉइंग जनरेट झालेलं पाहायला मिळत आहे. सो लाईन जी स्टार्ट झालेली आहे ती 100 पोझिशन वरती स्टार्ट झालेली आहे. म्हणजेच एक्स पोझिशन म्हणजेच x1 पोझिशन 100 आहे आणि y1 पोझिशन 100 आहे. आणि मग एंड पॉइंट आपण किती घेतलेला आहे, x2 घेतलेला आहे 210 आणि y2 घेतलेला आहे 100. तर 210 पोझिशनला जाईपर्यंत हे पिक्सेल ड्रॉइंग होणार आहे आणि मग त्यानंतर लाईन ड्रॉइंग स्टॉप केलं जाणार आहे. तर आपल्याला डिजिटल डिफरन्शियल अनालायझर या अल्गोरिदमच्या सहाय्याने लाईन ड्रॉइंग कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पाहिलेलंच आहे. याबरोबर मला आणखी सांगायला आवडेल की आपण या ठिकाणी वाय पोझिशन सेम ठेवल्यामुळे आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉइंग झालेलं आहे. जर आपण एक्स पोझिशन सेम ठेवली असती आणि वाय पोझिशन जर मॉडिफाय केली असती तर व्हर्टिकल लाईन ड्रॉइंग झालं असतं. जर आपण एक्स पोझिशन आणि वाय पोझिशन जर व्हॅरिड ठेवल्या असत्या तर आपल्याला डायगोनल लाईन ड्रॉइंग झालं असतं. आणखी याच्यामध्ये आपल्याला सांगायला आवडेल की डिजिटल डिफरन्शियल अल्गोरिदम द्वारा येणारी जी लाईन ड्रॉइंग असणार आहे ती थोडीशी शार्प असणार नाही आहे. जर तुम्ही डायगोनल लाईन ड्रॉइंग कडे गेलात तर तुम्हाला ती शार्प नसलेली लाईन ड्रॉइंग पाहायला मिळेल. तर शार्प लाईन ड्रॉइंग साठी काय करावं लागेल तर आपल्याला पुढील अल्गोरिदम अभ्यासावा लागेल. तर तो अल्गोरिदम जो आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये अभ्यासणार आहोत. अजून देखील लाईन ड्रॉइंग चालूच आहे. सो 210 या एक्स पोझिशन पर्यंत जाईपर्यंत हे लाईन ड्रॉइंग पोहोचणार आहे. बऱ्यापैकी 210 पर्यंत ते पोहोचलेलं आहे आणि या पद्धतीनं हा प्रोग्राम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.